शनिवारी केलेले हे 5 उपाय तुमच्यावर श्रीमंतीचा वर्षाव करतील, शनिदेव प्रसन्न होतील। नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शनिवार। होय मित्रांनो, शनिवार हा दिवस शनिदेवाचा मानला जातो आणि शनिदेव हे न्यायाचे देव मानले गेले आहेत। त्यांनी कधीही अन्याय सहन केला नाही आणि अन्याय करणाऱ्याला ते शिक्षा देतात, पण जे सत्य, प्रामाणिक आणि मेहनती आहेत त्यांच्यावर शनिदेव नेहमी प्रसन्न राहतात। म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत शनिवारी केलेले ते 5 खास उपाय, जे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात धन, सुख आणि स्थैर्याचा वर्षाव करतात। तर चला सुरुवात करूया या दिव्य आणि प्रभावी वास्तू व धार्मिक प्रवासाला। उपाय क्रमांक 1, शनिवारी काळ्या तीळ आणि तेलाचा उपाय। शनिवारी सकाळी सूर्योदयानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला। एका लोखंडी भांड्यात थोडं काळं तीळ आणि तेल घ्या। तेलात काळे तीळ टाकून त्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा शनिदेवाच्या मंदिरात लावा। त्यावेळी शनिदेवाचं नाव घेत म्हणा, ओम शन शनेश्वराय नमः हा मंत्र 7 वेळा म्हणा। असं केल्याने आपल्या जीवनात असलेले आर्थिक अडथळे हळूहळू कमी होतात। शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि मेहनतीला योग्य फळ मिळायला सुरुवात होते। हा उपाय केवळ धनप्राप्तीसाठीच नाही, तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे। शनिदेव काळ्या रंगाशी जोडलेले आहेत आणि काळे तीळ हे त्यांचं सर्वात आवडतं दान मानलं गेलं आहे। म्हणून हा उपाय श्रद्धेने केल्यास श्रीमंतीचा मार्ग आपोआप खुला होतो। उपाय क्रमांक 2, शनिवारी गरिबांना काळे कपडे आणि तेल दान करा। मित्रांनो, शनिदेव हे कर्माचे देव आहेत। ते आपल्या कृतीनुसारच फळ देतात। शनिवारी एखाद्या गरीब, वृद्ध किंवा गरजवंत व्यक्तीला काळ्या रंगाचे कपडे, चप्पल किंवा तेल दान केल्यास शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात। दान करताना, हे शनिदेवा, मी आपल्या कृपेने हे दान करतो, माझ्या घरावर आणि कुटुंबावर तुमची कृपा राहू दे असं मनात म्हणा। असा दानाचा भाव ठेवलात तर शनिदेव तुमचं जीवन बदलून टाकतात। घरात अनावश्यक खर्च थांबतात, पैसे साचायला लागतात आणि तुम्हाला मेहनतीचं फळ मिळू लागतं। वास्तुशास्त्रानुसार शनिवारी केलेलं दान हे कर्मशुद्धी दान मानलं जातं, म्हणजे आपली नकारात्मक कर्मे कमी करून चांगल्या ऊर्जेला आमंत्रण देणारे दान। अनेक घरांमध्ये शनिवारी दिवसभर ताणतणाव, आर्थिक तंगी जाणवते। अशा वेळी हा उपाय नक्की करा। दानाने शनीची कृपा प्राप्त होते आणि त्या कृपेतूनच श्रीमंतीचे द्वार उघडते। उपाय क्रमांक 3, शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा। पिंपळाचं झाड हे शनिदेवाचं आवडतं वृक्ष मानलं गेलं आहे। शनिवारी सकाळी किंवा सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली जा, त्याच्या मुळाशी पाणी घाला, काळा तीळ आणि तेलाचा दिवा लावा। त्या झाडाभोवती 7 वेळा प्रदक्षिणा करा आणि मनात म्हणा, हे पिंपळदेवा, हे शनिदेव, माझ्या आयुष्यातील सर्व संकट दूर करा आणि माझ्या घरात धन आणि सुखाचा वर्षाव करा। हा उपाय खूप साधा दिसतो, पण परिणाम अत्यंत गूढ आणि प्रभावी असतो। असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडात साक्षात देवांचा वास असतो आणि शनिवारी त्याची पूजा केल्याने ग्रहदोष कमी होतात। वास्तुशास्त्रात सुद्धा सांगितलं आहे की घराजवळील पिंपळाच्या झाडाला पाणी घातल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात स्थैर्य वाढतं। ज्यांना सतत पैशाची अडचण, कर्ज किंवा कामात अडथळे येतात, त्यांनी हा उपाय शनिवारी श्रद्धेने जरूर करावा। उपाय क्रमांक 4, शनिवारी काळ्या घोड्याच्या नालाचा उपाय। हा उपाय थोडासा पारंपरिक आहे, पण शतकानुशतके प्रभावी मानला गेला आहे। शनिवारी काळ्या घोड्याचा नाल, जो रस्त्यावरून पडलेला मिळतो किंवा लोहाराकडून मिळवला जातो, घ्या। तो नाल चांगल्या प्रकारे स्वच्छ करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर यू आकारात ठेवा। त्याची दिशा अशी ठेवा की यूचे टोक वरच्या बाजूला राहील। हा उपाय शनीची नकारात्मक दृष्टी दूर ठेवतो आणि घरात धन व संपत्ती टिकून राहते। काळ्या घोड्याचा नाल हा शनिदेवाचा प्रतीक आहे आणि त्याने घरात संरक्षण ऊर्जा निर्माण होते। वास्तुशास्त्र सांगते की हा नाल दारावर असल्यास घरात लक्ष्मी येते आणि दारिद्र्य दूर पळतं। ज्यांच्या घरात नेहमी पैशांची चणचण असते किंवा येतो तितका पैसा खर्च होतो, त्यांनी हा उपाय नक्की करून पाहावा। यामुळे घरात शांतता, स्थैर्य आणि आर्थिक स्थिरता निर्माण होते। उपाय क्रमांक 5, शनिवारी शनिदेवाला काळ्या उडीद आणि तेलाचा अभिषेक करा। शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात जा। तेथे काळे उडीद, काळे तीळ आणि तेल घेऊन जा। शनिदेवाच्या मूर्तीवर तेलाचा अभिषेक करा आणि काळे उडीद अर्पण करा। त्यावेळी शनिदेवाला विनम्रपणे प्रार्थना करा, हे शनिदेव, माझ्या कर्मातील दोष माफ करा आणि माझ्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा वर्षाव करा। शनिदेवाला अर्पण केलेले तेल आणि उडीद हे तुमच्या जीवनातले नकारात्मक ग्रहदोष कमी करतात। हा उपाय केल्याने नोकरीतील अडचणी, व्यवसायातील अडथळे आणि पैशाच्या समस्या हळूहळू कमी होतात। वास्तुशास्त्रात सांगितलं आहे की शनिवारी तेल आणि उडीदाचा अभिषेक केल्याने घरातील वाद, तणाव आणि आर्थिक ताण आपोआप कमी होतो। हा उपाय 7 शनिवारी सलग केला तर तुमच्या आयुष्यात शनिदेवाची कृपा निश्चित मिळते। तर मित्रांनो, या सर्व उपायांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा। जर तुम्ही हे उपाय केवळ फायद्याच्या अपेक्षेने करत असाल तर त्याचा परिणाम कमी होतो,
पण जर तुम्ही ते श्रद्धा, विश्वास आणि भक्तीने केलात तर शनिदेव तुमच्यावर कृपा करायलाच लागतात. शनिवार हा फक्त भीतीचा दिवस नाही, तो शुद्धीचा दिवस आहे. आपल्या चुका, आपल्या वाईट कर्मांचं शुद्धीकरण करून नव्या सकारात्मक ऊर्जेने पुढे जाण्याचा दिवस आहे. ज्यांच्या जीवनात सतत संघर्ष, आर्थिक अडचणी किंवा मनःशांतीचा अभाव आहे त्यांनी हे 5 उपाय जरूर करून पाहावेत. शनिदेव न्यायाचे देव आहेत. मेहनती लोकांना ते कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. म्हणून शनिवारी काहीही कराल पण शनिदेवाचं स्मरण नक्की करा. ते तुमचं आयुष्य बदलून टाकतील, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातील. तर मित्रांनो, हे होते शनिवारी केलेले 5 जबरदस्त उपाय जे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्यावर श्रीमंतीचा वर्षाव होतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्राफुल्ला स्मार्ट टिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच आणखी एका नवीन आणि प्रभावी विषयासह. तोपर्यंत नमस्कार.